या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत एजे लीला समोर गुडघ्यावर बसतात आणि ते बघून लीलाला तर खूपच आनंद होतो. मात्र हे सगळं काही बघून लीला आणि सरू खूप चिडतात. त्या रागातच दोघीजणी लीलाकडे बघत असतात आणि तितक्यात सरूला एक कॉल येतो आणि तो कॉल जेव्हा ती रिसीव करते तेव्हा ती खूपच खुश होते आणि त्यानंतर ती लक्ष्मीला म्हणू लागते की वहिनी चला ना, आपल्याला लवकरात लवकर इथून जायला हवं. पण लक्ष्मी तिचं काही ऐकत नाही, त्यामुळे सरू एकटीच तेथून निघून जाते. तर इकडे एजे लीलाकडे एकटक बघतच राहतात. तर लीलासुद्धा त्यांच्याच डोळ्यांमध्ये हरवून जाते. तितक्यात त्या जाहिरातीचा डिरेक्टर म्हणतो की एजे सर प्लीज डायलॉग बोला आणि त्यामुळे लीलासुद्धा हसतच एजेंना म्हणते की एजे तुम्ही खरंच खूप छान करताय, आता फक्त एक डायलॉग बोला. आणि ते ऐकून एजेसुद्धा हसून हो म्हणतात आणि मग त्यानंतर ते लीलाला प्रपोज करण्यासाठी त्यांच्या खिशामधून रिंगचा बॉक्स काढतात आणि त्यानंतर ती रिंग लीलाच्या बोटामध्ये घालत त्यांचं तिच्यावर किती प्रेम आहे हे तिला सांगतात. आणि ते ऐकून लीलाचा आनंद तर अगदी गगनात मावेनासाच होतो. ती खूप खुश होते आणि एजंटकडे बघतच राहते. तर दुसरीकडे हे सगळं काही दुर्गाला समजलेलं असतं. ती खूप चिडलेली असते. तितक्यात किशोर त्या ठिकाणी येतो. दुर्गा म्हणत असते की मी त्या लीलाचं काय करू ना तेच मला कळत नाही, कारण प्रत्येक वेळी ती माझ्या 2 पावलं पुढेच असते. आणि मग ती किशोरला हे सुद्धा सांगते की एजंटसारखा माणूस जो कधी डान्स करण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही, त्यांनी आज त्या लीलासोबत सगळ्यांसमोर डान्स केला. मला कळतच नाही आहे की त्या लीलाला कसं थांबवायचं, नाहीतर ना ती या घराला आणि एजंटना लवकरच तिच्या तालावर नाचवेल आणि तिच्या पाठोपाठ तिची बहीणसुद्धा या घरात येईल. सगळं काही आपल्या हातातून निसटून चालले किशोर. आणि ते ऐकून किशोर म्हणतो की नाही दुर्गा, अजूनही आपल्याकडे एक हुकुमाचा एक्का आहे आणि जर त्याचा आपण वापर केला ना तर लीलाचा आणि तिच्या बहिणीचा कायमचा बंदोबस्त होईल. आणि मग तो त्याबद्दल दुर्गाला सांगतो. तर दुसरीकडे जाहिरातीचं शूटिंग पूर्ण होतं आणि सगळेजण लीलासाठी आणि एजंटसाठी टाळ्या वाजवतात, त्यामुळे ते दोघेसुद्धा खुश होतात. तर इकडे सरस्वती एके ठिकाणी आलेली असते आणि तिला ज्या व्यक्तीचा कॉल आलेला असतो त्या व्यक्तीची ती वाट बघत असते. आणि तितक्यात ती व्यक्ती त्या ठिकाणी येते आणि तो दुसरा तिसरा कोणीही नसून विक्रांत असतो. विक्रांतला बघून सरू खूप खुश होते आणि रडतच त्याला मिठी मारते आणि त्याची माफीसुद्धा मागते. तर विक्रांत हसतच म्हणत असतो की सरू रडू नको, तू का रडतेस, आता मी परत आलोय ना, आता सगळं काही ठीक होईल. त्यामुळे तिला खूप आनंद होतो. दुसरीकडे दुर्गा आजींकडे जाते, मात्र आजी काहीतरी वाचत असतात, त्यामुळे ती लगेच तेथून जाण्यासाठी निघते. पण तितक्यात आजींचं तिच्याकडे लक्ष जातं. त्या म्हणतात की काय झालं दुर्गा, तुला काही बोलायचं आहे का. पण दुर्गा म्हणते की काही नाही आजी आणि ती तेथून जाण्यासाठी निघते. पण आजी तिला थांबवत म्हणतात की अगं ये गं बाळा, काय झालं बोल माझ्याशी. आणि त्यावेळी दुर्गा म्हणते की आजी खरं तर मला तुमच्याशी बोलायचं आहे, खूप काही बोलायचं आहे, पण बोलू का नको अशी भीती वाटते. आणि ते ऐकून आजी म्हणतात की असं का गं बोलतेस तू, काय झाले सांग ना मला. आणि त्यावर दुर्गा म्हणते की आजी आधी तुम्ही आमच्याशी खूप प्रेमाने वागायचात, तुमचं आमच्याकडे लक्ष असायचं, पण आता तुमचं आमच्याकडे दुर्लक्ष होत चालले. तुम्हाला फक्त ती लीलाच महत्त्वाची वाटते, आम्ही कोणीही नाही. आणि ते ऐकून आजी हसून म्हणतात की दुर्गा बाळा असं खरंच काही नाही आहे, तुम्ही चौघीही माझ्यासाठी सारख्याच आहात. मात्र दुर्गा म्हणते की नाही आजी, आम्ही चौघी तुमच्यासाठी सारख्या नाही आहोत. तुम्ही लीलाची प्रत्येक चूक पोटात घालता, तिला माफ करता, मात्र आमच्याकडे तुमचं दुर्लक्ष होत चालले. आधी तुम्ही आमची विचारपूस करायचात, आम्हाला काय हवं नको ते बघायचात, येता जाता मायेने डोक्यावरून हात फिरवायचा. आम्हाला वाटायचं की कोणीही नसलं तरी आमच्या आजी आमच्या सोबत आहेत, पण आता तसं काही घडत नाही. आणि ते ऐकून आजींनासुद्धा वाईट वाटतं. आणि मग त्या दुर्गाला जवळ घेत म्हणतात की बाळा असं काही नाही आहे, माझ्यासाठी तुम्ही तितक्याच महत्त्वाच्या आहात. पुढे त्या असंही म्हणतात की लीला आपल्या घरात नवीन आहे, त्यामुळे मी तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत होते, पण यात खरंच माझं तुमच्याकडे दुर्लक्ष झाले, त्यासाठी मला माफ कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्यासाठी तुम्ही चौघीसुद्धा सारख्याच आहात आणि तितक्याच महत्त्वाच्या आहात. आणि ते ऐकून दुर्गा म्हणते मात्र लीलासाठी तर तुम्ही वेगळाच न्याय करता आजी. लीलाने कितीही चुका केल्या ना तरी तुम्ही आणि एजे तिच्या चुका पोटात घालता, तिला तिच्या चुकांसाठी कोणी शिक्षासुद्धा करत नाही. आणि ते ऐकून आजी म्हणतात की दुर्गा असं नाही आहे, अगं लीलाकडून खूप चुका होतात हे मला मान्य आहे, पण जर आपण सतत तिला त्याबद्दल बोलत राहिलो
तर तिचं मन कमकुवत होईल. तिला असं वाटत राहील की आपण कोणतंच काम नीट करत नाही. त्यामुळे आम्ही तिला फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. पण त्यावेळी दुर्गा असं म्हणते की आजी हे चुकीचं आहे ना, कारण आपल्या घरात इतर लोकांना त्यांनी जर काही चूक केली तर लगेच शिक्षा होते. मग आम्हाला वेगळा न्याय आणि तिला वेगळा न्याय असं का? आणि त्यावर आजी म्हणतात की हे अगदी खरं बोललीस तू. नेहमी न्याय हा समानच असायला हवा आणि याबद्दल मी आणि अभिराम नक्की विचार करू. तू काळजी करू नको आणि स्वतःला एकटंसुद्धा समजू नको. अगं तू आणि लीला तर माझ्यासाठी सारख्याच आहात. पण त्यावेळी दुर्गा म्हणते की नाही आजी, आम्ही दोघी विरुद्ध आहोत आणि हे कधीच बदलणार नाही आणि त्यासाठी मला तुम्ही एकटं पाडलंच ना तरीही चालेल. पण आजी म्हणतात की प्लीज असं पुन्हा बोलू नको. मी कालही तुमच्यासोबत होते आणि आजही तुमच्यासोबतच आहे आणि यापुढे सुद्धा मी कायम तुमच्यासोबत राहील, विश्वास ठेव. आणि त्यावेळी दुर्गा म्हणते की आजी तुम्ही खरंच माझी साथ द्याल ना, जेव्हा मला गरज असेल तेव्हा माझ्या बाजूने उभ्या राहाल ना. आणि त्यावर आजीसुद्धा हो म्हणतात आणि मग दुर्गा त्यांच्याकडून तसं वचनसुद्धा घेते आणि तेथून निघून जाते. पण जेव्हा ती खोलीतून बाहेर येते तेव्हा ती कोणाला तरी कॉल करते आणि ताबडतोब घरी बोलावते. दुसरीकडे एजे आणि लीला घरी जाण्यासाठी निघालेले असतात. एजे मनाशी म्हणत असतात की माझा तर विश्वासच बसत नाही आहे, मी सगळ्यांसमोर लीलासोबत डान्स केला. खरंच मी असं केलं का? आणि मग त्यानंतर त्यांना त्या गोष्टीचा विचार करूनच कसं तरी वाटतं. तर इकडे लीलासुद्धा मनाशी म्हणत असते की आज माझा विश्वास बसला की माणूस प्रेमासाठी काहीही करू शकतो. आणि आज एजेंनी तिच्यासाठी जे काही केलेलं असतं त्याबद्दल ती खूपच खुश असते. आणि मग ते दोघेही चोरून चोरून एकमेकांकडे बघत असतात आणि हसत असतात. घरी आल्यावर लीलाचा चेहरा थोडा पडलेलाच असतो. तर एजे तिला म्हणतात की आजचा दिवस काही एवढाही वाईट नव्हता, तू हसू शकतेस. आणि त्यावेळी लीला म्हणते की एजे आजचा दिवस ना माझ्या कायम लक्षात राहील. आजचा दिवस मी कधीही विसरणार नाही. तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं ना त्याबद्दल खरंच थँक्यू. आणि मग ते दोघेजण घरात जातात. तर घरामध्ये सरू, लक्ष्मी आणि दुर्गा बसलेल्या असतात. जेव्हा हे दोघेजण येतात तेव्हा त्या तिघीजणी त्यांच्याकडे बघू लागतात आणि मग तितक्यात विक्रांतसुद्धा त्या ठिकाणी येतो. आणि जेव्हा हे दोघेजण विक्रांतचा चेहरा बघतात तेव्हा ते खूप चिडतात. तर विक्रांत हात जोडूनच त्यांच्यासमोर उभा राहतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.